ते आपल्या हातून निसटून जातं. तर त्यासाठी काय कारण असतं हे बऱ्याच दिवसानंतर एक मला समजलं की बऱ्याच गोष्टी आपण करतो त्या सक्सेसच्या जवळपास उंबरठ्यावर आपण उभं असतो आणि नेमकं त्याच वेळेस आपण त्यातून क्विट होतो आणि ते सक्सेस आपल्याकडनं निघून जाते. याचं एक कारण महत्त्वाचं मला लक्षात आलं आणि ते कारण म्हणजे कन्सिस्टन्सी. आपण त्या कामात कन्सिस्टन्सी ठेवत नाही. आपण जवळ पोहोचलेलो असतो, पण त्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप केलं, यश मिळत नाही, म्हणून ते काम आपण क्विट करून जातो आणि त्याच्याच थोड्या अंतरावर आपलं सक्सेस निश्चित असतं. पण ते पेशन्स, ती कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये राहत नाही आणि आपण ते क्विट करतो. तर एक गोष्ट जे आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे की एक जण सोन्याची खाण खोदतो, बऱ्याच खाली खोदतो, त्याला सोनं सापडतं, पण नंतर त्याला काही अंतरावर सापडत नाही. तिथे तो क्विट करतो आणि ती खदान दुसऱ्याला विकतो आणि जेव्हा दुसऱ्याला विकतो, दुसरा स्टडी करतो आणि तेच यंत्र, तेच मागून तेच यंत्र, तेच सामग्री वाचून एक्सपर्टचा विचार घेतो आणि नेमकं त्याला 2 फुटावर त्याला सोनं सापडतं. तर पहिला जर 2 फूट आणखी त्यांनी खोदलं असतं तर सक्सेस पहिला झाला असता, पण त्याची पेशन्स तिथं तुटून गेली, त्याची कन्सिस्टन्सी, सातत्य त्याचं तुटून गेलं. त्यामुळे ते 2 फुटावरचं सोनं त्याला मिळालं नाही. असंच आपल्याच बाबतीत बऱ्याचदा होतं. आपल्याला नेमकं त्याच वेळेस असं वाटतं की आता खूप झालं, आपण थकलो आहे, किती प्रयत्न करणार, त्यावेळेस नेमकं त्याच 2 फुटावर आपलं सक्सेस असतं. असाच मला अनुभव बऱ्याचदा आलेला आहे की नेमकं त्याच वेळेस असं वाटतं की नाही, आता कठीण परिस्थिती आहे, आपण यातून क्विट करा. आपण त्यातून क्विट केलं आणि माहीत पडलं की ती संधी आपले दार ठोठावत होती. आपल्याला फक्त 2 दिवस वाट पाहायची होती, ती संधी आपलीच होती. असं तुमच्यासोबत पण होत असेल तर त्याला एकच कारण आहे, कन्सिस्टन्सी, सातत्य राखणं. यश आपल्या जवळच असतं, फक्त आपल्याला सातत्य राखण्याची गरज असते आणि हे खूप कठीण काम आहे. सातत्य सांगणं सोपं आहे, पण थोडं कठीण आहे. पण आपण ठेवलं तर यश आपल्या नक्की जवळच असतं. तेव्हा अशा संधी आपल्याकडून जातात आणि त्या संधी दुसऱ्या कोणाला मिळून जातात. तर ह्या संधी जर आपल्या हातातून आपल्याला वाटत असेल जायला नाही पाहिजे, तर त्यासाठी आपण ते सातत्य राखणं खूप जरुरी आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. होप हे स्वतःचा छोटासा पॉईंट आहे, पण आपल्याला थोडा उपयोग येऊ शकतो. धन्यवाद. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा आणि माझ्या चॅनल